वारं चालू आहे तर पाणी पाक सकाळी सकाळी नुकसान झालं आपलं. मका डायरेक्ट सपाट. तर मित्रांनो आता वाजलेत 12:30 आणि आता आपण चाललोय आपलं ड्रायव्हिंग लायसन्स आणायला, जे की पोस्टात आलंय आपल्या गावात. आताच त्यांचा फोन आला, चालेल म्हटलं लगेच येतो आता. ठीक आहे चला, असंच काय त्याला काय 1 2 3 पाहू शकते. असं काही ट्रॅक्टर 2 व्हीलर आणि 4 व्हीलर तिन्ही पिकअपच्या 21 पूर्ण लागत तेव्हा पिकअपचं निघत TR. तर मित्रांनो आता 2 वाजत आले. तुम्ही पाहू शकता 17 तारीख आहे आज, पण एवढं म्हणजे एवढं ऊन लागत आहे इकडं. उन्हाळ्यासारखं माप नाही. संक्रांती नंतर थंडी कमी होती ना. सचिन अप्पांचं आगमन झालं. बांधो बांधो जल्दी बांधो. तर मित्रांनो 4 वाजलेत आणि आता आपण काढलेत आपल्या नागराचे पत्रे. पाहू शकते पाठ पाडायची, याच्यावर रोप व्हायचे आणि तिकडे सचिन आप्पा रोप खांडी ते. चलो अभी लोड करके रखते, टेंशन नहीं. तर मित्रांनो 4:15 वाजलेत आणि आपण पाहू शकता वजे वगैरे जे इथलं कालचं रोप होतं असं बांधून ठेवलंय. वावरात पण काय उपटायचं काम चालू, काय उपटून झालंय. बाकी मला एक समस्या जी की मी 4-5 दिवसापासून इग्नोर करीत होतो, ती अशी आपलं जे रिव्हर्स फॉरवर्डचे घेर आहे ना, जे पहिला आणि रिव्हर्स हे आले हे पा डबल क्लच मारून तरी पण हे पा रिवर्स मध्ये गेल्यावर आहे ना निघून नाही राहिलं. सर चालू ट्रॅक्टर मध्ये पण नाही निघते. आताच मी जेव्हा पुढे घेतला ना सावलीत तेव्हा पाहिलं नाही निघते. पहिल्यापेक्षा आहे ना हार्ड झाले ते पण आहे ना अचानक रित्या. काही कारण म्हणजे काही इन्सिडेंट झाला नाही. एकदम जुन्या ऑर्चर्ड चालू ना मी, सेम त्या टाईपचा गिअरबॉक्स झाला एकदम सेम, जे की बदनामी आहे ना गिअरबॉक्स साठी. ऑर्चर्ड एकदम हार्ड गिअर. दोन्ही हातांनी तुम्हाला बार कसून ताकद लावून गिअर टाकायला लागते, जे की ओल्ड ऑर्चर्डांमध्ये प्रॉब्लेम येतो. याच्यात पण काही बदल नाही होईल गिअरबॉक्स मध्ये, टोटली सेम आहे सगळं. मला ती समस्या जाणवती, कारण कळत नाही असं कशामुळे होत असेल. तुम्हाला माहित असेल तर नक्की कमेंट करून सांगा. त्याचा तुम्हाला काही असा अनुभव आलाय का, त्याचं निदान काय आहे ते. रोटर जेव्हा आपण रोटर मारतो ना तेव्हा हार्ड गिअर बॉक्स होऊन जातं एकदम. RPM हायर राहते, माग रोटरचं वजन राहतं, हायड्रोलिकचं ऑइल सगळं शिफ्ट होईल राहतं तिकडं. ते पण म्हणजे गणित ते राहतं. पण मग रोटर जेव्हा आपण भरपूर वेळ झालाय रोटर मारतोय नॉनस्टॉप तेव्हा होतं ते. नाही तर असं जास्त म्हणजे थोड्या कामासाठी नाही होत. नॉनस्टॉप 3-4 तासापासून रोटर मारताय तरच ती अडचण येते. आणि काल एक मला कमेंट आली होती का 11 व 12च्या टायर साईजने ट्रॅक्टरवर काय फरक पडतो. टायर साईजने ट्रॅक्टरवर लई फरक पडतो. जी टायर साईज दिली ना कंपनीनं 11-2-24 ही त्यांनी रिसर्च करून दिली का याला जास्त टायर साईज कमी पण नको पडायला आणि एवढी पण मोठी नको द्यायला का आपण का याच्यावर जास्त लोड यायला. कंपनीने देईल राहत तीच टायर साईज ठेवली पाहिजे बघायला जर गेलं तर. ही 11-12 हे नाही जास्त इम्पॉर्टंट राहत. 2-24 वगैरे याची जाडी, याची हाईट, याची रिमची, हे सगळं रिमचं काम राहतं. 11-2-24 आणि हे रिमचं आहे टोटल. हे रिमची अशी असं, परत टायरची जाडी, लय खोलात काम आहे नाही का, लय डिटेल काम आहे. आता समजा आपल्या पुढचे 5-15चे 50015 मोठे ट्रॅक्टर आणले जाते 60016 जे की शॉर्ट फॉर्म मध्ये आपण म्हणतो 616. आणि 50 HP जर कॅटेगरी मध्ये गेलं डायरेक्ट 75016, जे की मला पर्सनली ती टायर साईज लय आवडत. 14-9-28 आणि 75016 काय कॉम्बिनेशन आहे ते एक नंबर. बाकी तुम्हाला कोणतं टायर आवडतं नक्की कमेंट करून सांगा. ठीक आहे, आपण आता 5-1 वाजता रोप पसरवायला जाऊ. तर मित्रांनो सहज मी जात होतो, म्हणजे ब्रेक लाईटचं तर आपल्याला काम करायचंच होतं. सहज आठवलं मला काय आपल्या ब्रेक लाईटी बंद आहे, ती चेक करू. एकदा हे पॅनल हलवून पाहिलं म्हणजे ही वायर थोडी ढिल्ली आहे नाही का, त्याच्यामुळेच कदाचित ब्रेक लाईट लागत नसेल. ठीक है, अभी लगा के देखते. स्विच ऑन, ये ब्रेक की गड से दबाया और ये नहीं लगी. ठीक आहे, नंतर आता सविस्तर ते कांद्याचं आवरलं का तेच काम आहे आपलं.
तर मित्रांनो 5:30 वाजले आणि आता आपण निघूया ट्रॅक्टर घेऊन वजे घेऊन. चालो चालो डायरेक्ट नो रिस्पॉन्स. हा थोडा झटका द्यायला लागत नाही असं मी येणे आता निघायला. हिला काय झालंय का ना. मोर पाहू शकते किती आहे. मोर मोर आंब्याला येते मोर. चलो गाइस चलो चलो चलते हे हाय होय. घासाचं वावर तयार करायचे झालं. याला बेले मारायचे मग रोटर मारायचे. ते कडक होईल नाही काही. चलो हे एवढं चालू आहे. हावर्स मीटर पण चालू आहे ना भाई. तेव्हा इथे एक होतं काल परवा, आता 2 आहे. तेव्हा शेजारी 766. याचा अर्थ मीटर ऑल करेक्टेड भाई. निष्कारण 2-3 महिने बंद ठेवलं होतं. घेण नाही देण नाही. लागू राहिल रे थोडं उपर हो जा. आता वजा बांधणार आहे डायरेक्ट सचिन काका. एवढं मोठं हे भेटलंय म्हटलं. एवढे सगळे बसवितात काय माहिती याच्यात. इथं न्यायचं कसं म्हणे केवढं वजं बांधलंय. उचलून घेतलंय डायरेक्ट. उचलून दिलंय. तर राम राम मित्रांनो, सकाळचे 10 वाजलेत. आज आहे आपला कांदा लागवडीचा पहिला दिवस आणि सकाळी सकाळीच आपण ग्रीस आणि पॉलिश पेपर घेऊन चाललोय. स्टार्टरचं काहीतरी घासायचंय ते काकांनाच माहिती. आणि चला तुम्हाला दाखवतो. मी पण बघतो काय विषय. काहीतरी आवाज मारतोय वाटतं स्टार्टर. तर त्याला घसून ग्रीस वगैरे करायचे असं काहीतरी आहे. चलो लागवडीमध्ये लोक त्यांनी धोका द्यायला नाही का स्टार्टरने. आपण ग्रीस आहे दुकानावरच होतं आपलं ब्लॅक ग्रीस. आणि पप्पा आत्ताच माणसं आणायला गेलीत बेलत गावांना आपल्या मामाच्या घरी. काकांचं पण पाणी चालू आहे नाही का. ते आधी जास्त पाणी बसतं त्याच्यामुळे काल 1 वाजेपासून मोटर चालू होती डायरेक्ट 8 वाजेपर्यंत 3 फेज. आणि आता आपल्याला जोडायची सिंगल फेज म्हणजे जोडलेली आहे ती पण त्याचं स्टार्टर आवाज मारतंय वाटतं. तर त्याच्यासाठीच आज जुगाड करायला चाललोय. सचिन आप्पा पण आलेत. इकडे पाहू शकता पाणी चालू आहे. इकडे सचिन आप्पा काहीतरी डोकं लावते काकांना नाही का. हे पाहू शकते आपली पहिली लागवड जी की आली आंबवणी द्यायची याच्यावर. इकडे तर काय काकांना टाइम नाही. काका वाऱ्यावर सचिन काका रोप उपटायला चालले. मला काही त्याच्यातली आयडिया नाही. मग तिकडून शुभम राहिला तो हे करून टाकेल नाही का. हे पहा असा आवाज येतो. कशाचा आवाज आहे. हे आवाज वाढला ते अचानक आवाज वाढला. खतरनाकच येतो. आणि शेजारी पण लागवडीचं काम चालू आहे. इकडे गाईनं लावित आहे. आपण डोबून लावू राहिलो. सिस्टम त्या भाऊता अजून येताना पण दिसत नाही. हा निघाल. इथून तुम्हाला झूम करून दाखवतो. हे ते दिसलं वही चारेला आहे. हे खाल्लेलं आहे वाजत हे तर खायला लागल. वाचतो मग करावं राहिलं. आता बाय तुम्ही रातभर एवढं बोलल्या करून मग उपयोग नाही वाच काय झालं. चल माझं वासा ते तडतड ते पुरं लावून धरीत नाही त्याच्यामुळे येत असं. असं अंदाजे सारखं लावून धरीत नाही ते वाजत ना वाबरेट होत राहत. हॅलो वरून बरोबर. दोनशे एवढं सांगतात 200 पाहिजे. तर मित्रांनो कंप्लीट 11 वाजले आणि आपले जे लेबर्स आहे ते पण आले जस्ट. आणि एक सकाळी नुकसान झालं आपलं. ते म्हणजे हे बघा इकडचं झालं ते हेच पडून गेलं. आता कुठं पडलं काय झालं इकडं पाहू शकते. असं होतं नाही का. हे बघा ना आता कसं झालं. 100 रुपयाचे 2 आणले होते. सकाळी 50 रुपयाचा लॉस झालेला आहे आपला. बरं एवढं तर ठीक आहे प्रॉपर निघत आहे. अरे कौतुक केलं तर
वाव. तर मित्रांनो 12 वाजत आले आणि आता आपली ड्युटी लागली 12वर नाही का. 12 द्यायला होऊ शकतं काही एवढं द्यायचंय. सचिन काकांनी मधीच्या आधीच 12 देऊन ठेवले. तिकडचं कोरडे 5-6 वाफे ते भरायचे. लय पाणी ओढत आहे कायच्या काही. मेरी ड्युटी तो शुरू होती खतम हो गई. लाईटच गेली. 1-12 दिलं आणि लाईट गेली. गैरी गैरी गैरी. इकडून वारं चालू आहे तर पाणी पा काय भारी दिसतंय नदीसारखं डायरेक्ट. तर मित्रांनो 1:45 वाजलेत पण घरी गेलो होतो जेवण करायसाठी. लाईट वगैरे पण 5-1 मिनिटं झाली तर आली. लाईटीनले टाइमपास केला भाऊ. जवळपास 1-1.5 तास लाईट नव्हती. तर मित्रांनो 3 वाजले आणि मी घरी चाललोय पाणी प्यायला. इकडं पाहू शकते मगाशी एवढं जोरात वारा आलं. मी जेव्हा जेवायला जायलो तेव्हा मका डायरेक्ट सपाट. इकडं बा औषध द्यायची. जातो राजू नाही सोडायला. जाऊ आम्ही सोडायला. तर मित्रांनो 4:45 वाजले आणि आपण आता चाललोय घरी. कारण की हे जो रोपाट आहे ना आपला थोडं रोप पुरणार आहे. याच्यात आहे ना याच्यात पण 3-4 वाफे कांदे लागतील. एवढं रोप गेले त्याच्यात देऊ लावून नाही का. चालू ट्रॅक्टर आणायला. नागर जोडेले सोडून आपण रोटर जोडू. अरे 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 सुनो मेरे वीरू सुनो मेरे वीरू. गिअरबॉक्स थोडं काम करायचंय बघू आता. मित्रांनो नागर आणि अशा या 2 नागराच्या याच्यावरच सोडायला लागतो कारण की त्याला बॅलन्स नाही राहत. सिंगल नागर राहतो. मित्रांनो रोटर जोडायचंय. रोटर जोडायचं आधी आम्ही नेहमी एक गोष्ट करीत असतो ती म्हणजे टापलिंग खालच्या वाला मध्ये टाकीतो. रोटर चालताना झटके झुटके बसत आहे नाही का. जास्त आधा आपट चालू राहते त्याच्यामुळे हे सेन्सरला आहे ना चांगलं नाही राहत. त्यामुळे इथं 0 सेन्सिंग आहे. इथं आपण ते सेट करतो. आणि तुमच्याकडे जर ट्रॅक्टर असेल ना रोटर असेल तर नक्की हेच करीत जा नाही का. तुम्हाला बाकीचे कामं जर करायचे असतील वरच्या हॉलामध्ये जिकडे की सेन्सिंग भेटते आपल्याला. रोटरला काहीच गरज नाही राहत सेन्सिंगची. मित्रांनो रोटर वगैरे जोडले तर निघूया आपण वावरात आपल्या नाही का.
तर मित्रांनो 6 वाजलेत आता, वाफे वगैरे पाडलेत, तुम्हाला दाखवतो. तर लावून दिला घरी, तर मका तोडायला आलोय. हे पाहू शकता असं साईड नाही तास घालण्याचं कारण पाटाला माती लावायची होती. हे देखो एकच थोडा, हा एकच फक्त 19-20 झालाय, नाही तर बाकी ऑल क्लिअर. हे पाहू शकते. ठीक आहे ना, एकदम दोरीत आहे, व्यवस्थित आहे, नो प्रॉब्लेम. 2 in 1 काम. रोटर पण झालं आणि काय म्हणताय वाफे पण पडले. तर आपण मका तोडून घेऊ. आता मकाची पाहू शकते काय अवस्था झाली बाबू. तर मित्रांनो मका वगैरे तोडून झाली, बायांचं चाललंय लावायचं काम. एक 10-1 मिनिटाचंच राहिले. हो पप्पा जाते का सचिन काका, मी जाऊन येतो.